ही मूर्ती नक्की कुठे घेऊन चाललेत हेच बघूया आपल्या मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 100 मध्ये. खरं तर ही गोष्ट आहे श्री वाघजाई देवी ग्रामदेवता मंदिर कौंढर काळसूर गुहागर येथील. जेव्हा जुनं देऊळ उतरवलं जात होतं त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आपलं नवीन देऊळ कसं दिसेल. पण गावकऱ्यांच्या श्रद्धेने, मेहनतीने आणि आपल्या सर्वांच्या आर्थिक सहयोगाने आज हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. या गावातील विजय रहाटे, राजेंद्र खांडेकर, विवेक भिडे, प्रकाश विचारे यांच्यासोबत बऱ्याच साऱ्या ग्रामस्थांनी श्रमदान स्वरूपात असो किंवा अनेक काही पद्धतीने या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी हातभार लावला. गेलं पूर्ण वर्ष या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. तोपर्यंत गावातील सर्व सण उत्सव सहानेवरून साजरे केले जात होते. अगदी जीर्णोद्धाराच्या दिवसापर्यंत देवळाचं बांधकाम आणि जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाची तयारी या गोष्टींची शहानिशा इथल्या ग्रामस्थांकडून केली जात होती. अखेर तो दिवस उजाडला ज्याची संपूर्ण गाव वर्षभर वाट पाहत होतं. नवीन घडवलेल्या मूर्ती आणि कळसांची भव्य मिरवणूक निघाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण जल्लोषात सहभागी झाला. आधी सहाणेवर आणि नंतर मग नव्या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील 3 दिवस महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण गाव उजळून निघालं. या संपूर्ण प्रवासातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. या नदीकाठी उभं राहिलेलं हे सुंदर मंदिर फक्त वास्तू नाहीये, तर या गावच्या श्रद्धेची आणि एकजुटीची ओळख आहे. कधी गुहागरला आला तर कौंढर काळसूर या गावातील नदीकाठी वसलेल्या या श्री वाघजाई देवी ग्रामदेवतेच्या मंदिराला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या भागात एका नवीन ठिकाणी. पण त्याआधी आपल्या चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.